मध्यवर्ती बस स्थानक परिसरात काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडलाय। महिलांच्या पर्समधील लाखो रुपयांचे दागिने चोरटे पळवून नेतात। या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अचानक बस स्थानकात दाखल होत झाडाझडती घेतली। स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती न देता अधीक्षक बस स्थानकात आले। त्यांनी त्या तेथील व्यवस्थेची पाहणी केली। दरम्यान अधीक्षक दोशी यांनी परिसरातील प्रवाशांशी चर्चा केली। यावेळी तेथील पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना गस्तीच्या सक्त सूचना दिल्या। कामात कुचराई केल्यास कारवाईचाही इशारा दिलाय। तसेच परिसरातील सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या। बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे। 4 दिवसांपूर्वीच एका शिक्षिकेचे तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने चोरण्यात आले। वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। एसटी प्रशासनाने 14 सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत, मात्र हे कॅमेरे दिखाव्यासाठी असल्याचं उघड झालंय। त्यातील फक्त 5 कॅमेरे सध्या सुरू आहेत। याची माहिती आज अधीक्षक दोशी यांनी घेत थेट नियंत्रण कक्षात ते आले। त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू झाली पाहिजे असे आदेश दिले। तसेच परिसरात नियुक्त असणारे पोलीस अंमलदार हे ड्युटीवर नेहमी असलेच पाहिजेत असेही सक्त आदेश दिले। पोलीस अधीक्षकांच्या या भूमिकेचे प्रवाशांनी कौतुक केलं। यावेळी शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर, वरिष्ठ आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे उपस्थित होते।